उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबई हे अजून म्हणजे चौथे आणि पाचवे किंवा पाचवे आणि सहावे मतदारसंघ आहेत। उत्तर पश्चिम मध्ये जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत गजानन कीर्तिकर, जे सध्या शिंदे गटात आहेत, त्यांच्या मुलाला ठाकरे गटाने संधी दिलेली आहे। तर महायुतीने इकडे वायकरांना संधी दिली, जे नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात आले। चौकशीचा फेरा मागे लागल्यामुळे तर तिकडे उत्तर मुंबईमध्ये देखील जो भाजपचा गड मुख्यतः समजला जातो, गोपाळ शेट्टींना घरी बसवण्यात आला आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना इथे संधी देण्यात आली। तर काँग्रेसने मात्र तिथे भूषण पाटील यांच्यासारखा नौखा उमेदवार दिला। इथे काँग्रेसचे उमेदवार बदलताना आपण प्रत्येक निवडणुकीवेळी बघितलं कसं चित्र या दोन मतदारसंघांमध्ये बघायला मिळतंय। नक्कीच उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथून भाजपने अर्थात महायुतीने पीयूष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना संधी दिलेली आहे। सर्वात आधी जेव्हा पहिली यादी भाजपची जाहीर झाली होती त्या पहिल्याच यादीमध्ये गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करून त्या ठिकाणी पीयूष गोयल यांना संधी देण्यात आली होती आणि त्या अर्थाने आपण जर बघितलं तर बरेच दिवस पीयूष गोयल यांना प्रचारासाठी मिळाले। तर त्या तुलनेने भूषण पाटील यांची उमेदवारी जी आहे ती अगदी उशिराने झाली, कारण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा जो आहे तो शेवटपर्यंत सुटलेला नव्हता आणि त्या ठिकाणी उमेदवार देण्यासाठी एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट देण्यासाठी काँग्रेसकडे एक चेहरा नव्हता। त्यामुळे भूषण पाटील यांची उमेदवारी जी आहे ती उशिराने जाहीर झाली। तर त्या तुलनेने भूषण पाटील यांच्याकडे प्रचारासाठी कमी दिवस होते, मात्र त्या दिवसामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी असलेल्या आमदारांनी जोरदार प्रचार जो आहे तो भूषण पाटील यांच्यासाठी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पीयूष गोयल हे खरं तर सगळ्यात आधी त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सुरुवातीपासूनच ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत होते। घरोघरी जाऊन ते मतदारांशी संपर्क साधत होते। त्याचसोबत कोविड काळामध्ये त्यांनी जे कामं केलेली आहेत ते कामं ते प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करत होते। आपल्याला माहिती आहे की राजस्थानचे मुख्यमंत्री आहे त्यांनी सुद्धा पीयूष गोयल यांच्यासाठी मुंबईमध्ये येऊन प्रचार केला आणि एक प्रकारे त्यांनी पीयूष गोयल यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचला। त्या तुलनेने भूषण पाटील जे आहे ते एक प्रकारे ते मराठी चेहरा आहे, त्यासोबत एक नौका चेहरा आणि एक सर्वसामान्य कुटुंबातून ते येत असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली, प्रचार करायला सुरुवात केली। त्याचसोबत आपण जर बघितलं तर उत्तर मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाची जी ताकद आहे तो नेटवर्क आता कितपत भूषण पाटील यांना फायदेशीर ठरतो हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण गुजराती आणि मराठी त्याचसोबत मारवाडी समाजाचं प्राबल्य या मतदारसंघामध्ये जास्त आहे, म्हणून कुठेतरी विधानसभेच्या आमदारांची संख्या सुद्धा उत्तर मुंबईमध्ये जास्त आहे, म्हणून भाजपचं पारडं जे आहे ते या मतदारसंघामध्ये आपल्याला जास्तीचं पाहायला मिळत आहे। म्हणून ही लढाई जी आहे भूषण पाटील यांच्यासाठी कठीण आहे। त्याचसोबत पीयूष गोयल यांच्यासाठी सुद्धा ही लढाई आताच्या परिस्थितीनुसार तेवढी सोपी आपल्याला बघायला मिळत नाही। दोनही मतदारसंघांमध्ये मतदार नेमका कुणाच्या पारड्यात कौल देतात हे बघणं सीमा महत्त्वाचं ठरणार आहे।